हॅलो, नमस्ते मंडळी. मी दीपा दांगट आणि आज आम्ही बघा कुठे आलेलो आहोत. आळे या गावी आम्ही आलो आहे मंडळी. आणि बघा या ठिकाणी रेडा समाधी, वेदप्रणीत रेडा समाधी आहे, त्या मंदिरामध्ये आलेलो आहे दर्शन करण्यासाठी. अनेक वर्षांपासून इथे काम चालू आहे बरं का, परंतु दर्शनाचा योग खूप दिवसांनी आला. यात्रेला पण यावर्षी येता आलं नव्हतं. चला आपण आधी दर्शन करूया. हे बघा खूप मोठं मंदिराचं काम चालू आहे या ठिकाणी. आणि इकडे बघा उत्तर बाजू प्रवेशद्वार, या ठिकाणी आपण आधी दर्शन करू. जुन्या मंदिराच्या पण आठवणी ताज्या झाल्या इथे आल्यानंतर. हा गाभारा मात्र तोच आहे बघा. वा 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 वा. आज माझ्या दोन्ही आया देवासमोर विराजमान झालेल्या आहेत. दोघी पण इकडे बघा ग मम्मी. हा ना, खरंय. आई इकडे बघा, दोघींचं एकत्र दर्शन झालंय आज बघा. मंडळी काय सुंदर दर्शन झालेलं आहे बघा माऊलींचं. मागे पांडुरंग विठ्ठल रुक्माई आणि हा इतका सुंदर गाभारा आहे ना. इतक्या वेळा आम्ही येतो लाईनमध्ये थांबून थांबून डोळे भरून बघावं लागतं देवाला. पण आज बघा अगदी डोळ्याचं पारणं फिटेपर्यंत दर्शन घेतलेलं आहे. अगदी मनसोक्त आणि मनमुराद. सगळीकडे काम चालू आहे. गाभारा फक्त तोच आहे बघा. इतकं छान वाटलं ना. इतक्या वर्षांनंतर दर्शनाचा योग आलाय मंडळी. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रेड्याच्या मुखी वेद वदवले होते, असा वेदप्रणीत रेडा, त्याची समाधी या ठिकाणी आहे. आणि सुंदर असं मंदिर आहे इथे. कधी काम होतंय काय माहिती, आम्ही अगदी वाट बघतोय. बऱ्याचदा आलो आणि कामाचे अनेक टप्पे आम्ही या ठिकाणी बघितलेले आहेत. आता बऱ्यापैकी 50% काम झालेलं दिसतंय, पण अजून तरी बराच वेळ लागणार आहे हे संपूर्ण स्थान डेव्हलप होण्यासाठी. आज आई आहेत बघा माझ्याबरोबर. आम्ही सोबत दर्शनाला आलोय. आई स्माईल द्या, स्माईल द्या की. आईंना बळजबरीने हसवावं लागतं. मस्तपैकी दर्शन झालंय बघा मंडळी. चला मंडळी, मस्त मन भरून असं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही निघतो. पुन्हा एकदा लग्नात हजेरी लावायची आम्हाला. बाय.